विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिकचा चौथा पाठ घ्यायच्यात आपल्याला नेम रिएक्शन्स. मी तुम्हाला सांगू का? नेहमी सांगतोय, तुम्ही टॉपिकचा विचार करू नका. मी शिकवतोय ना, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवतोय. पण तुम्हाला ते पुन्हा रिवाईज करायचंय बरं का? या व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला विचारतो, ह्या बेसिक गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत ना? प्रायमरी कार्बन एटम, सेकंडरी कार्बन एटम, टर्शरी कार्बन एटम. नाही तर रिव्हिजन घेऊया. समजा माझ्याकडं 2 कार्बन आहेत म्हणूया आपण. ठीक आहे. म्हणजे बघा मी तर लिहितोय CH3, CH2 आणि Br. इथिल ब्रोमाइड आहे. ओके. पण हा ब्रोमीन या कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा प्रायमरी कार्बन एटम आहे. पण तेच समजा माझ्याकडे 3 कार्बन आहेत आणि मी याला फंक्शनल ग्रुप अटॅच केलाय या कार्बनला. तो कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो सेकंडरी कार्बन एटम. कळालंय तुम्हाला? आणि ब्रोमीन किंवा अल्कोहोल OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन 3 कार्बनला अटॅच असेल, तर मला सांगा हा कोण आहे मग? टर्शरी. हा कार्बन टर्शरी आहे बरं का लक्षात. 3 डिग्री म्हणूया आपण. ठीक आहे. चला मग आता मी तुम्हाला सांगतो, अमाईनमध्ये प्रायमरी अमाईनमध्ये NH2 ग्रुप असतो. बरोबर आहे? आता मी NH2 ग्रुप या कार्बनला अटॅच केलाय आणि तो कार्बन मी 3 कार्बनला अटॅच केलाय. ओके. 3 कार्बन. मग हा जो अमाईन आहे मग ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया. कार्बन, कार्बन, कार्बन. चला हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे. इथे एक हायड्रोजन आहे आणि त्याला मी NH2 ग्रुप अटॅच केलाय. आता मला सांगा, चला अजून एक एक्झाम्पल देऊया, की मी CH3, CH2 आणि NH2. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, यातला प्रायमरी कुठला अमाईन आहे ते ओळखा. सेकंडरी अमाईन कुठला आहे ते ओळखा आणि टर्शरी. आता मी तुम्हाला सांगतो, इथं बरीचशी मुलं म्हणतील, की हे प्रायमरी आहे, हे सेकंडरी आणि हे टर्शरी. नाही. हे तिन्हीही प्रायमरी अमाईन आहेत. आता काहींना धक्का बसला असेल, तर मी क्लिअर करतो, की ऑर्गॅनिक तुम्हाला पक्कं करायचंय, पण तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. ऑर्गॅनिकला सगळं छोट्या-छोट्या गोष्टी याव्याच लागतात. मग मी असं का सांगितलं? मगाशी शिकवताना तुम्ही काय म्हणला, की हा टर्शरी कार्बन एटम आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी आहे. ओके. पण अमाईनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, अमाईनची डेफिनिशन काय सांगतो? अमाईन हे जे आहे ना, ओके, ते डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया आहे. ओके. मग अमोनियामध्ये एक लोन पेअर असते आणि 3 हायड्रोजन असतात. बरोबर आहे? जर एका हायड्रोजनला अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट करत असेल, तर RNH2 होणार. मग एक अल्किल ग्रुप घेतला की तो प्रायमरी. NH2 ग्रुप तुम्हाला दिसला ना अमाईनमध्ये, की तो प्रायमरी, प्रायमरी आणि प्रायमरीच. भले तो कुठल्याही कार्बनला अटॅच असू दे. हे बेसिक लक्षात आलं आता. पण समजा मी 2 अल्किल ग्रुप घेतले, 2 अल्किल ग्रुप घेतले, तर एकच हायड्रोजन शिल्लक राहणार. म्हणजे ज्या अमाईनमध्ये NH दिसेल तुम्हाला ते सेकंडरी आणि तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजनला 3 सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप घेतले, सेम ऑर डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप जर घेतले, तर हे टर्शरी अमाईन. चला, आजच्या लेक्चरची मेन रिक्वायरमेंट होती, की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन आणि टर्शरी अमाईन. ओळखता आलं, की डिस्टिंग्विश पण करता येईल. चला, म्हणजे आता मला सांगा, शांतपणे बघा, इथं त्या नायट्रोजनला 3च्या 3 वेगळे अल्किल ग्रुप हो, तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप अटॅच आहेत. सेम आहेत लक्षात घ्या. मग हे तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप आहेत, तर ते टर्शरी आहे. तुम्ही ऑब्झर्व्ह करा. मी आता IUPAC शिकवत बसणार नाहीये. पण टर्शरी अमाईनमध्ये तुम्हाला कॅपिटल N यूज करून अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं असतं. तर तिन्हीच्या तिन्ही सेम असल्यामुळं N, डायमिथिल लिहिलंय आणि एक जो सगळ्यात मोठा असेल, आता तिन्ही सेम असल्यामुळे कुठलातरी एक सिलेक्ट करा. तो तुम्हाला पेरेंट अमाईन म्हणून मिथॅनमाईन असं लिहावं लागेल. अजून एक एक्झाम्पल बघूया ना आपण? बघूया. वेळ नको घाल म्हणजे हे करायला नको हां. सगळ्यातला सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे? C2H5. तो ठेवूया बाजूला. आणि हे दोघं सेम आहेत ना, मग पुन्हा N, डायमिथिल लिहिलंय का बघा? लिहिलंय. मोठा ग्रुप कुठला आहे? इथॅन म्हणून इथॅनामाइन. आता इथं सगळ्यात मोठा ग्रुप कुठला आहे? हा, प्रोपिलचा ग्रुप आहे. बरोबर आहे. प्रोपॅन 1 अमाइन लिहिणार मी. पण एक मिथिल आहे, एक इथिल. अल्फाबेटिकल ऑर्डर. N इथिल, N मिथिल, प्रोपॅन 1 अमाइन. आता बाळांनो ऐका. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. इथं NH दिसतंय म्हणजे ते सेकंडरी अमाइन आहे. नुसतं नायट्रोजन दिसला, टर्शरी अमाइन आहे.
NH2 दिसलं, इकडं सगळीकडे NH2 आहे. ते प्रायमरी अमाइन आहे. इथं गोंधळ होतो मुलांचा. स्टार करून ठेवलाय बघा बघू. ही बेन्झीन रिंग आहे बरं का. म्हणजे ते ॲनिलीन आहे. काय आठवलं का? ॲनिलीन फिनॉलच्या प्रिपरेशनमध्ये होतं. सँड मेअर्स रिएक्शनमध्ये होतं. सँड मेअर्स नाही म्हणत बॅटरमन रिएक्शनमध्ये पण थोडाफार त्याचा पार्ट येणार बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या. मग हे ॲनिलीन आहे. हे सायक्लोहेक्सामाइन आहे. हे बेन्झिल अमाइन आहे. बेन्झीनला CH2 ग्रुप अटॅच केला ना, की झालं बेन्झिल. मग मी बेन्झिल अल्कोहल म्हटलं असतं, तर इथं OH आलं असतं. बेन्झिल सायनाइड म्हटलं असतं, तर CN आलं असतं. म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही ना ही गोष्ट इथंच नाही, बाकीच्या ठिकाणी पण तुम्हाला उपयोगी ठरू शकते. मग चला हे इथॅनामाइन, अलील अमाइन सीटसाठी इम्पोर्टंट आहे. आता ऐका. मी तुम्हाला अलील ब्रोमाइड घेतलंय एका लेक्चरमध्ये. अलील ग्रुप कसा असतो सांगतो तुम्हाला. कार्बन, कार्बन, कार्बन. मी इथं फंक्शनल ग्रुप ठीक आहे कुठला घेऊया? NH2 घेऊया चला फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो त्याच्या भोवती सगळे सिंगल बॉन्ड असतात. याचा अर्थ तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. पण तो कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे तो मला sp2 हायब्रिडाइज्ड पाहिजे. याचा अर्थ इथं डबल बॉन्ड पाहिजे. झालं अलील. मी हायड्रोजन काढलेले नाहीत बरं का. पण सेम अलील इथं आहे का बघा. कुठं गेलं? हां, NH2 ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत. पण तिच्या शेजारी जो कार्बन आहे तिथं डबल बॉन्ड आहे. मग आता होमवर्क. अलील ब्रोमाइड, अलील क्लोराइड, अलील अल्कोहल, अलील अमाइन. विचारलंय सीईटी मध्ये लक्षात घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अलील ब्रोमाइड. मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्ट्रक्चर नाही विचारला. मग तर काय वेगळं आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर अलील ब्रोमाइड मला अजून आठवतंय सीईटीतला प्रश्न आहे. अलील ब्रोमाइड म्हणजे इथं ब्रोमीन येणार. इथं एक हायड्रोजन येणार आणि इथं 2. म्हणजे मी असं लिहू का C3. यात किती आहेत बघा रे 2, 3, 4, 5 आहेत. बरोबर आहे ना भावानो? 5च आहेत ना? 1, 2, 3, 4, 5 आणि Br हे झालं अलील ब्रोमाइड. मग तसंच अलील अमाइन म्हणलं असतं, तर मी NH2 लिहिलं असतं. मग विनाइल आठवतंय का? करा होमवर्क. नाही आठवत तर मी सांगतो विनाइल. अलील तर कळालं. अलील परत सांगू का? फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं सगळे सिंगल बॉन्ड. झालं अलील. नाही, झालं नाही लगेच. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे तिथं सिंगल बॉन्ड रे. पण त्याच्या नंतरच्या कार्बन नंतर डबल बॉन्ड. विनाइलमध्ये हाच ग्रुप असतो. CH2 डबल बॉन्ड CH. आता ऐका. मगाचं वाक्य, की ऑर्गॅनिक तुम्हाला सगळ्या ठिकाणी उपयोगी मिळतंय. टॉपिक घेऊया. पॉलिमर. पॉलिमरचे 2 क्वेशन मी आत्ता घेणार आहे बरं का लक्षात घ्या. पॉलिमरचे 2 क्वेशन्स मी आत्ता घेणार आहे. हाऊ विल यू प्रिपेअर पॉलिविनाइल क्लोराइड फ्रॉम विनाइल क्लोराइड? विनाइल आला का ग्रुप? विनाइल क्लोराइड म्हणजे इथं Cl येईल आणि त्याचं पॉलिमरायझेशन केलं की पॉलिविनाइल क्लोराइड आणि पॉलिमरायझेशन इतकं ईझी असतात रिएक्शन्स. पॉलिमरायझेशनच्या सगळ्या सेपरेट एक वन शॉट व्हिडिओ करूया. पॉलिमरच्या सगळ्या रिएक्शनमध्ये डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होतो बास. बरं, आता अजून तुम्हाला माहिती आहे आता थंडीत आपण ते काय म्हणूया आपण ते ब्लँकेट असतात ना बघा आर्टिफिशियल वूल पासून बनवलेले. ते कशापासून बनवतात? पॉलिविनाइल सायनाइड पासून. म्हणजे इथं CN येणार लक्षात घ्या. पॉलिविनाइल कुठं म्हणायचं नुसतं विनाइल सायनाइड पासून. ओके. त्याला ऑर्लॉन सुद्धा म्हणतात. एक्रिलोनाइट्राइल हे मोनोमर आहे. मग पॉलिएक्रिलोनाइट्राइल तयार होतं. पॅन हे त्याचं नाव आहे. ॲक्रिलन सुद्धा म्हणतात त्याला. सॉरी हां. ॲक्रिलन सुद्धा म्हणतात. मेन पॉइंट काय की हा विनाइल ग्रुप आहे. ओके. मग विनाइल सायनाइड म्हणलं की इथं CN येईल. विनाइल अल्कोहल म्हणलं की इथं OH येईल. विनाइल क्लोराइड म्हणलं की इथं Cl. मग अरे करा ना नोट्समध्ये ॲड. विनाइल ग्रुप तुम्हाला कधीही विचारल्यावर सांगता आलं पाहिजे. अलील ग्रुप आता सांगता आलं पाहिजे. तुम्हाला प्रायमरी, सेकंड, टर्शरी अमाइन ओळखता आले पाहिजेत. चला बास, ओके. आता मेन आजच्या आपल्या रिएक्शनला सुरुवात करूया. पहिली रिएक्शन बघा तुमच्या समोर आहे. अमाइड. मग नोट डाउन करून काय ठेवायचं, की कार्बोनिल ग्रुपला जर NH2 अटॅच असेल, तर ते झालं अमाइड. लक्षात ठेवायला काही अवघड नाहीये. पण थांबा ना, तुम्हाला होमवर्क वाढवतो ना मी. जर मी कार्बोनिल ग्रुपला OH ॲड केलं, की झालं ॲसिड. जर मी कार्बोनिल ग्रुपला O आणि अल्किल ग्रुप असा घेतला तर ईस्टर. जर मी कार्बोनिल ग्रुपला H अटॅच केला तर अल्डिहाइड. आलं का लक्षात? फक्तच कार्बोनिल ग्रुप आहे लक्षात घ्या. दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप आहेत. कीटोन आणि तुम्हाला गंमत सांगू का?
कार्बोनिल ग्रुपला जर मी OH अटॅच केल्यावर जे ऍसिड तयार होतं ना, त्याला ना हायेस्ट प्रायोरिटी असते IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये. परत होमवर्क 11 स्टँडर्डचं बुक घ्या. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. IUPAC चे बेसिक रूल्स त्यात दिलेत. सगळे दिले नाहीत, एका दुसरा मिसिंग आहे रूल, पण बऱ्यापैकी दिलेत. प्रायोरिटी ऑर्डर हायेस्ट याला असते. त्याच्यानंतर असते बेन्झीन, बेन्झीन नको म्हणाला, सल्फोनिक ऍसिडला असते SO3H. ते तुमच्या लक्षात आलं, की SO3H फिनॉलच्या पण प्रिपरेशन रिएक्शन मध्ये आहे. हे मला जे आठवतंय ना, रिकॉल मी करतोय ना, ओके, तसं तुम्हाला जमलं पाहिजे. रिएक्शन्स काहीही विचारतोय, विथिन सेकंड आलं पाहिजे. ओके, मग चला. मेन अमाइड म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, कार्बोनिलला NH2 अटॅच आहे. त्याची रिएक्शन ब्रोमीन बरोबर आणि इथं NaOH किंवा KOH बरं का. तुम्ही वाचा, मी तुम्हाला मधला प्रश्न विचारणार आहे. 4 मार्काला मध्ये प्रश्न विचारलाय. ह्या रिएक्शनचं नाव आहे हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. डिग्रेडेशन का सांगू का? इथं बघा, याच्यापासून मला जो हा प्रॉडक्ट मिळतोय ना, त्याच्यात कार्बन चेन रिड्युस्ड बाय 1 कार्बन ॲटम. इथं हा कार्बन, हा RNH2 ग्रुप इथं आला, की पण मधला कार्बन नाहीये ह्या प्रॉडक्ट मध्ये. तो तिकडे गेला ते जाऊ दे, पण एक कार्बन कमी झालाय म्हणून याला डिग्रेडेशन रिएक्शन म्हणतात. पण थांबा ना, वाचून झालं का? विचारतो तुम्हाला मध्ये आलेला प्रश्न. बघा, इन Hoffman's bromamide degradation reaction, how many moles of NaOH are used? आन्सर दिलंय तुमच्या समोर. NaOH चे किती मोल वापरले, असं इतका सिंपल प्रश्न 4 मार्काला मध्ये आलाय. आन्सर आहे 4 मोल्स. तर तुम्ही म्हणाल ते KOH आहे. अरे KOH किंवा NaOH. जुन्या सिलेबसमध्ये NaOH होतं, इथं KOH ऑर आहे ते. KOH किंवा NaOH. अरे पण प्रश्न कुठल्या लेव्हलचा आलाय? हां. CETला प्रश्न विचारतो. विल यू किंवा थांबा 1 मिनिट. व्हिच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन कन्व्हर्ट्स, इथे याचं नाव काय घेऊया आपण? ॲसिटामाइड. आता ही पण गंमत, थांबा. आता परत ऑर्गॅनिक वाचा. ॲसी. ॲसी बरं का, लक्षात घ्या. आता नीट बघा, मी सांगतो. ॲसिटल्डिहाइड. ओके, बघा. ॲसिटिक ॲसिड. पण हे तुम्ही वही घेऊन लिहिलं पाहिजे, परत लक्षात घ्या. ॲसिटल्डिहाइड, ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक अनहायड्राइड. ओके, अजून खूप आहेत. ॲसिटोनाइट्राइल. ॲसिटोनाइट्राइल म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता लिहित बसत नाही. मला मेनली काय सांगायचंय, ॲसी म्हणलं की तो CH3 ग्रुप येणारच आहे. मग ॲसिटामाइड, अमाइड कसं शिकवलं होतं तुम्हाला मी? कार्बोनिलला जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर अमाइड, आणि मग जर मी ॲसिटामाइड म्हटलं की तर CH3. आता मला डिग्रेडेशन रिएक्शन माहिती आहे. कार्बन 1 न कमी होणार. मग CH3NH2 तयार होणार, CH3NH2 तयार होणार, आणि तो बेसिक NH2 ग्रुप आहे, याचा अर्थ तो प्रायमरी अमाइन आहे, आणि तो कार्बन 1 आहे म्हणजे तो मिथॅनामाइन आहे. मिथॅनामाइन. हे कॉमन नेम लिहिलंय, मिथिल अमाइन, किंवा IUPAC मध्ये तुम्ही मिथॅनामाइन म्हणा. ओके, IUPAC मध्ये तुम्ही म्हणा मिथॅनामाइन. बरी रिएक्शन कुठली आहे? हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. सांगतो. 3 रिएक्टंट, 4 प्रॉडक्ट. 3 रिएक्टंट आहेत आणि 4 प्रॉडक्ट आहेत. मी तुम्हाला सांगतो रिएक्टंट कुठले कुठले. रिएक्टंट आहे अमाइड. रिएक्शनचं नाव काय? हॉफमन्स ब्रोमामाइड. म्हणजे इथं ब्रोमीनची रिएक्शन आहे. NaOH किंवा KOH आहे. मधला प्रश्न पाठच आहे आपला. काय विचारलं होतं? किती मोल असतात? NaOH किंवा KOH चे किती मोल असतात? 4 मोल असतात. बरं, प्रॉडक्ट काय? प्रायमरी अमाइन. बाकीचे प्रॉडक्ट कुठले? सांगतो. के आणि Br, KBr असणार आहे. के आणि Br काय असणार आहे? KBr. अजून तुम्हाला सांगतो, K2CO3 आणि वॉटर आहे का बघा, बघू. K2CO3 आणि वॉटर, बरोबर आहे. आता इथं 2 इथं ट्वाइस घेऊया, म्हणजे ते ब्रोमीन बॅलन्स झालं, बरोबर. K2K झालं बॅलन्स, ओके. आता वॉटरच फक्त राहील ना, 4 आहेत म्हणलं ट्वाइस न मल्टिप्लाय करूया, ट्वाइस न झालं. मग मी हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशनसाठी 3 रिएक्टंट, 4 प्रॉडक्ट हे लक्षात ठेवलंय. जर CET साठी आलं तर सोपे प्रश्न असणार आहेत. बोर्डच्या एक्झामला हे लिहावं लागणार आहे. व्हेन, तुम्हाला वाक्य लिहावं लागेल ना, व्हेन दिस रिएक्ट विथ दिस देन दिस इज फॉर्म्ड. एक वाक्य लिहा, सिंपल. पण इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की इथं कार्बन कमी होतोय म्हणून ही डिग्रेडेशन रिएक्शन आहे. दिस इज गुड. हे जाऊ दे, कन्व्हर्जन ऑफ अमाइड इंटू प्रायमरी अमाइन, पण 1 कार्बन लेस. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचंय? डिग्रेडेशन रिएक्शन. चला, आत्ताशी एक रिएक्शन झाली.
एका रिएक्शनला लागला वेळ 15 मिनिटं. कमी वेळ लागलाय, पण अगोदर घेतलं की आपलं प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी झालं ना. ओके. आता फास्ट. पहिली रिएक्शन क्लिअर आहे. दुसरी रिएक्शन बघा, काय लिहिलंय रे इथं? हा जो सायंटिस्ट आहे ना हॉफमन बघा, हॉफमन्स एलिमिनेशन, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायनेशन, हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन. किती रिएक्शन्स आहेत ना हॉफमन. बघा, टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. टेट्रा 4. नीट बघा. हा इथं एन आहे, त्याच्या भोवती 4 ग्रुप आहेत बरं का बाळांनो. हा एक ग्रुप आहे आणि हे 3 ग्रुप आहेत. हं. व्हॉट इस द ॲक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O ऑन टेट्रा? हे जे टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड म्हणतोय मी. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. त्याचं एक्झाम्पल इथं वेगळं आहे. आणि तुमच्या डोक्यात आलं का बघा, की नायट्रोजनच्या भोवती तसे 3 बॉन्ड असतात. नायट्रोजनच्या भोवती 3 बॉन्ड असतात. पण एक लोन पेअर आहे ना, मग त्याचा वापर करून चौथा बॉन्ड तयार केलाय. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथं. ओके. मग 4 ग्रुप कुठले आहेत? हा प्रोपीन आहे आणि 3 इथिल ग्रुप आहेत. मॉइस्ट Ag2O बिहेव्स ॲज अ AgOH. आपल्या पहिल्या का दुसऱ्याच ऑर्गॅनिकच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हे. अल्किल हलाइडची रिएक्शन जर क्वियस KOH किंवा NaOH बरोबर झाले, की अल्कोहोल तयार होतं. मॉइस्ट Ag2O बरोबर झाले तरी सुद्धा अल्कोहोल तयार होतं. कारण मॉइस्ट Ag2O बिहेव्स ॲज अ AgOH. मग आता होणार काय? की हा Ag आणि I सेपरेट होईल आणि OH ग्रुप या Iच्या ठिकाणी आला. आला का? आला. मग त्यात काय तयार झालं? हायड्रॉक्साईड तयार झालं. हे सगळं आहे तसं लिहा आणि आयोडाइडच्या ऐवजी हायड्रॉक्साईड लिहा. पण थांबा ना, मला इथं साठी काय प्रयत्न करायचा आहे? बोर्डसाठी तर हे लिहायचंच आहे. साठी पण इम्पोर्टंट आहे. मी सांगू का? हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन आहे. एलिमिनेशन अल्किल हलाइडमध्ये पण होतं. त्याच्यामध्ये अल्कीन तयार होतं. पण इथं जे अल्कीन तयार होतं, ते कुठलं तयार होणार? इथं 2 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन आहेत, इथं 3 कार्बन आहेत. नीट ऐकायचं. जेव्हा 2 कार्बन असतील, तेव्हा हे असं अल्कीन तयार होणार. पण जेव्हा 3 कार्बन असतील, जर मी इथं डबल बॉन्ड घेतला, हे डबली बॉन्डेड कार्बन एटम आहेत. तर या डबली बॉन्डेड कार्बन एटमला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे याचा अर्थ हे सबस्टिट्यूटेड आहे. इथे एक अल्किल ग्रुप आहे आणि हे लीस्ट सबस्टिट्यूटेड आहेत. लीस्ट म्हणजे हे चारीच्या चारी हायड्रोजन आहे तसे आहेत. तिथं कुठला अल्किल ग्रुप ना त्यांना सबस्टिट्यूट केलेलं नाहीये. कमीत कमी सबस्टिट्यूशन जे असेल तो अल्कीन तयार होईल. म्हणजे इथं इथीनच का तयार झालं याचं कारण तुम्हाला कळालं का? हां. समजा माझ्याकडं इथं प्रोपीन आहे. ओके. 3 कार्बन आहेत आणि समजा इकडे माझ्याकडे 4 कार्बन आहेत. तर 3 कार्बन आणि 4 कार्बनची जर गोष्ट असेल आणि 4 कार्बन आहेत आणि इथं डबल बॉन्ड जर असेल, तर माझ्याकडे इकडे एक अल्किल ग्रुप, इकडे एक अल्किल ग्रुप, 2 अल्किल ग्रुप. मग ह्याच्यापेक्षा हा मोर सबस्टिट्यूटेड हॉफमन्स एलिमिनेशनमध्ये जो अल्कीन तयार होतो, तो लीस्ट सबस्टिट्यूटेड असतो बानो लीस्ट. आता तुम्ही म्हणाल, "सर एवढं भयानक रिएक्शन राहू दे." नाही. बिलकुल नाही लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो इथं बघायचं. N, Nच्या पुढे काय लिहिलंय बघा ट्राय इथिल म्हणलंय. C2H5 3 वेळा ब्रॅकेटला 3 न मल्टिप्लाय करा. प्रोपिल म्हणलंय. आयसोप्रोपिल नाही म्हणलं, प्रोपिल म्हणलंय. म्हणलं स्ट्रेट चेन घ्या. CH3, CH2, CH2. ओके. Moist Ag2O behaves as a AgOH. Moist Ag2O behaves as a AgOH. मग I ला OH सबस्टिट्यूट करतोय आणि त्याच्यानंतर मेनली तुमचं काय तयार होतंय अल्कीन. पण थांबा ना, अल्कीन ह्यातला एक निघून गेलं. ओके. मग परत या इथं इलेक्ट्रॉन आले की तो लोन पेअर दाखवा आणि अमाईन तयार झालं ना. मेन आपली रिक्वायरमेंट काय सांगू का? रिएक्टंट वरून प्रॉडक्ट ओळखता आला पाहिजे. आता मी जास्त एम-सी-क्यूचे प्रश्न घेतलेले नाहीयेत. पण मी तुम्हाला सांगू का? मेन पॉइंट सांगू? की असं रिएक्टंट मग त्याला 4 ग्रुप असणार आहेत. त्यातलं अल्कीन कुठलं येते ते ठरवायचं, त्याला बाजूला काढायचं आणि उरलेले 3 ग्रुप असणार आहेत. 3 ग्रुप त्या नायट्रोजनला अटॅच आहेत म्हणजे तो टर्शरी आहे. मग N, लिहावं लागेल सेम ग्रुप असतील तर, नाहीतर वेगवेगळी नावं द्यावी लागतील लक्षात घ्या. वेगवेगळी म्हणजे काय नाही का मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा आता हे 3 ग्रुप वेगळे-वेगळे आहेत. मग N इथिल, N मिथिल आणि मोठा शेवटी घ्यायचं प्रोपॅनामाइन. ओके. 2 रिएक्शन झाल्या आपल्या. अवघड आहे, मान्य करतोय. प्रॅक्टिस मात्र केली पाहिजे. नेक्स्ट. Which amide does produce ethanamine by
हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. जाणून बुजून हा प्रश्न घेतलाय मी. तयार काय करायचंय तुम्हाला? इथॅनमाइन. इथान म्हणलंय. कार्बन 2, CH3, CH2, NH2. मी तुम्हाला सांगू? डिग्रेडेशनचा अर्थ कळाला? कार्बन 1 न कमी होणार. कळतंय ना? कार्बन 1 न कमी होणार. म्हणजे ऑलरेडी इथं एक कार्बन कमी झालाय. पण रिएक्टंट ओळखायला शिकवतो तुम्हाला मी. बघा मी कसं करतोय. CH3 मला आठवतंय काय कमी होणार आहे. हा कार्बन कमी होणार आहे. आलं का लक्षात? बरं मगाशी काय? रिएक्टंट 3, प्रॉडक्ट 4. बरं बाकीचे 2 रिएक्टंट कुठला? ब्रोमामाइड आहे म्हणजे ब्रोमीन. अजून कोण? KOH. पाठ झालंय आपलं. JEE मध्ये आलेला प्रश्न. NaOH किंवा KOH. किती मोल लागतात? 4 मोल लागतात. बरं हा पहिला प्रॉडक्ट. अजून दुसरे प्रॉडक्ट आठवा. ट्वाइस H2 होतं. अजून आठवा. K2CO3 होतं. अजून आठवा. ट्वाइस KBr. रिएक्शन फिनिश. ओके. येतंय. जमतंय. जमत असेल आणि मग व्हिडिओला लाईक करा ना. सबस्क्राईब तुम्हाला फायदा होतोय, तर सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर चॅनल आपलं शेअर पण करा. 20 मिनिटं झाली बरं का, लक्षात घ्या. 20 मिनिटं पण अजून भरपूर आहे. नीट बघा. 1 मार्काचा परीक्षेत आलेला प्रश्न. राइट फॉर्म्युला फॉर हाइन्सबर्ग रिएजंट. हाइन्सबर्ग रिएजंट मध्ये बेन्झीन रिंग आहे का बघा? आहे. त्याला SO2 ग्रुप अटॅच आहे का बघा? आहे. आणि त्याला पुढे क्लोरीन आहे. SO2 म्हणजे सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड येणार. सल्फर भोवती 6 बॉन्ड असतात. किती बॉन्ड असतात? 6. बघा ना, या सल्फर भोवती 6 बॉन्ड आहेत की नाही? 1, 2, 3, 4, 5, 6. Benzene sulfonyl chloride is known as Heinsberg reagent. Benzene sulfonyl chloride. ओके. त्याची रिएक्शन प्रायमरी अमाइन बरोबर केली बघा त्यांनी. आता ऐका. खूप सोपं आहे. पहिलं हे स्ट्रक्चर काढायचं. बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. तेव्हा प्रायमरी अमाइन काढताना खरं NH2 असं लिहा बरं का. आता हा HCl वेगळा होईल आणि हा ग्रुप आहे तसा तिथं अटॅच झालाय. झालं की नाही बघा बघू. आता सांगतो गंमत. हे जे तयार झालंय ना, N इथिल इथं बघा N इथिल बेन्झीन सल्फोनिल सल्फोनामाइड तयार झालंय. ओके. इथं जो हायड्रोजन प्रेझेंट आहे, त्या हायड्रोजनमुळं हे जे तयार झालेलं कंपाउंड आहे, हे ॲसिडिक आहे आणि सोल्युबल इन अल्कली. दिलंय का बघा. हायड्रोजन अटॅच्ड टू द नायट्रोजन इन सल्फोनामाइड इथॅनमाइन इज स्ट्रॉंगली ॲसिडिक, हेन्स इट इज सोल्युबल इन अल्कली. पण जेव्हा तुम्ही सेकंडरी घेणार, आता मगाशी आपण तुम्हाला शिकवलंय सेकंडरी म्हणजे NH ग्रुप असतो. आता हे HCl जर वेगळं झालं, तेव्हा हे जे अमाइड तयार झालंय, तिथं तर हायड्रोजन नाहीये माझ्याकडं. मग ते ॲसिडिक नाहीये. मग ॲसिडिक नाहीये म्हणल्यावर सोल्युबल पण नाहीये अल्कलीमध्ये. ठीक आहे. आता माझ्याकडे जर इथं सेकंडरी अमाइन आहे, 1 हायड्रोजन होता. प्रायमरी अमाइन आहे, 2 हायड्रोजन होते. पण टर्शियरी अमाइनकडे हायड्रोजन नाहीयेत. स्टार्टला बोललो होतो. मग त्या केसमध्ये ही रिएक्शन होणारच नाही. बघा आता मी ते घेतलं नाही बरं का. तो एक पॉइंट मला पाहिजे होता. टर्शियरी अमाइन डज नॉट रिएक्ट विथ हाइन्सबर्ग रिएजंट. मग परीक्षेत 3 मार्काला आलेला प्रश्न तुमच्या समोर आहे वाचा. डिस्टिंग्विश बिटवीन एथिलामाइन हे जे प्रायमरी आहे. डायइथिलामाइन जे सेकंडरी आहे. ट्रायइथिलामाइन टर्शियरी आहे. युजिंग हाइन्सबर्ग रिएजंट. मग लिहिणार काय? प्रायमरी अमाइन रिएक्शन लिहायची सगळी बरं का. आणि त्यानंतर लिहायचं हायड्रोजन एटम. Due to hydrogen atom present in it is strongly acidic and soluble in alkali. फिर हाइड्रोजन प्रेजेंट नहीं है. ठीक है. Does not contain any hydrogen atom attached to the nitrogen. Hence it is not acidic and does not dissolve in alkali. Tertiary does not react. चला आता पट 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 बघूया. परत हॉफमन आलाय हा. काय लिहिलंय फळ्यावर वरती? एक्झॉस्टिव्ह काय? अल्कायलेशन. हे आतले शब्द तुम्ही कुठे ऐकलेत माहितीये का? ऐकले नाहीत? रिवाइज पण करायचे तुम्हाला आता. फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन. ऐकलंय? फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. मग अल्कायलेशन म्हणलं की अल्किल ग्रुप आणि असायलेशन म्हणलं की ऍसिल ग्रुप. ऍसिल म्हणलं की मगाचा आठवा CH3CO ग्रुप बरं का तो ऍसिल ग्रुप म्हणजे. बरं थांबा 1 मिनिटं. एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणजे तुम्ही अल्किल हलाइड बरोबर रिएक्शन केली ना प्रायमरी अमाइनची. हा अल्किल ग्रुप या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतो आणि एक हायड्रोजन कमी झाला की NH. एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. अजून अल्किल रिएक्शन हे पण केलं R3. अजून मग सॉल्ट तयार होणार. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. आठवा हॉफमन्स इलिमिनेशन आठवा. याची रिएक्शन मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O बिहेव्स ॲज अ AgOH. मग तो OH आय मायनसच्या ठिकाणी OH मायनस येणार आणि फर्दर
अल्कीन आणि टर्शरी अमाइन तयार होणार. ओके. आता मी संपवणार आहे हा लेक्चर का पट. हां. पण संपवणार म्हणतोय पण इम्पोर्टंट रिएक्शन आली पुन्हा. मेंडिस रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग त्यासाठी इथं यूज केलंय सोडियम आणि इथेनॉल. मग सोडियम इथॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. तो नॅसंट हायड्रोजन इथं वापरायचा आहे. पण थांबा की होमवर्क. ऑर्गॅनिक मी तुम्हाला काय म्हटलं सगळं यावं लागतं रे. पण मी तुमचं ना 4च दिवसात ऑर्गॅनिक फिनिश करणार आहे. 4 दिवसात लक्षात घ्या. सोडियम आणि इथेनॉल पासून जे सोडियम इथॉक्साईड तयार होतं, त्याचा वापर होतो विल्यमसन सिंथेसिस. नाही आठवत? आठवा. विल्यमसन सिंथेसिसमध्ये अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम अल्कॉक्साइड बरोबर होते आणि इथर तयार होतो. जे अल्किल हलाइड घ्यायचंय की ते प्रायमरीच पाहिजे. जर तुम्ही सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाइड घेतलं तर विल्यम सिंथेसिस होतच नाही. डिटेल पाहिजे, जुने व्हिडिओ सर्च करा. इमिडिएटली हा व्हिडिओ पॉज करायचा आणि विल्यमसन सिंथेसिस सह्याद्री ट्युटोरियल्स असं टाकायचं YouTubeवर, शॉर्ट नोट्स काढायच्या आणि मग पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा बरं का. मग ऐका. गंमत बघा. तुम्ही काय लिहिलंय वाचा. ओके, नाइट्राइल. तुम्ही काय करतोय बघा मग अल्किल हलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक केसीएन बरोबर झाली, की मग सायनाइड तयार होतं. मग तुमचं जे अल्किल हलाइड आहे त्याच्यापेक्षा 1 कार्बन वाढतोय. मग मी इथं जर इथिल ब्रोमाइड घेतलं, इथिल, तर इथं इथिल सायनाइड 3 कार्बन येणार आणि इकडं मग अमाईनमध्ये 3 अमाईन येणार. सॉरी 3 कार्बन येणार लक्षात घ्या. म्हणजे मला इथं जो पुढे मिळणार आहे R बघा या कार्बन जवळ 2 हायड्रोजन लागणार आहेत, नायट्रोजन जवळ 2 हायड्रोजन लागणार आहेत, कार्बन जवळ 2 हायड्रोजन, नायट्रोजन जवळ 2 हायड्रोजन म्हणजे मला 4 हायड्रोजन लागणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारतील व्हॉट इस ऍक्शन ऑफ सोडियम अँड इथेनॉल ऑन सायनाइड, नायट्राइल. आता होमवर्क अजून वाढणार आहे, की नायट्राइलच्या ना हे नंतर फायनली होणार बरं का आपलं. म्हणजे ऑर्गॅनिक तुम्हाला या लेव्हलपर्यंत न्यायचंय मला. ह्याच्या सगळ्या रिएक्शन्स तुम्हाला आठवल्या पाहिजे. सगळ्या. मेंडिस तर आठवलं. अजून पण आहे. स्टीफन स्टीफन रिएक्शन आहे का बघा लक्षात घ्या. शोधा. नायट्राइलची असेल रिएक्शन बरं का. बरं आता ही रिएक्शन पण लक्षात आली. मेंडिस रिडक्शन. ओके. पण थांबा की. मिथिल ब्रोमाइडची KCN वर रिएक्शन झाली की मिथिल सायनाइड तयार होणार आणि सायनाइडचं पुन्हा हे झालं की अमाइन, इथॅनमाइन तयार होणार. इथॅनअमाइन. ओके. ही स्टेप अप रिएक्शन आहे बरं. कार्बन वाढतोय ना. कार्बन वाढतोय लक्षात घ्या. बरं. आता इथं बघा. मला सांगा आयोडाइड KCN कार्बन वाढणार. ठीक आहे. सोडियम आणि इथेनॉल म्हणजे सांगतो ऐका मेंडिस रिडक्शन मेंडिस जमेल की तुम्हाला? इथं बघा AgNO2 आता ऐका. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये KNO2 जर मी इथं यूज केलं असतं तर नायट्राइड तयार होतं. AgNO2 घेतलं की नायट्रो ग्रुप तयार होतो. हा नायट्रो ग्रुप आहे त्याचं पण रिडक्शन केलं की अमाइन तयार होतं. नायट्रो ग्रुपचं रिडक्शन केलं की अमाइन तयार होतं रिएक्शन बघा. पण नायट्रो ग्रुपचं रिडक्शनला काय होतं बघा. इथे 2 हायड्रोजन लागणार मला आणि H2O पण 2 O असल्यामुळे ट्वाइस म्हणजे इथं मला 4 हायड्रोजन 2 6 हायड्रोजन लागणार आहे. एसेन्शियल HCl स्टॅनस क्लोराईड बरोबर रिएक्शन कशावर आहे सांगा स्टॅन मला वाटतं ना सेम रिएक्शन स्टिफन्स रिडक्शन मध्ये पण आहे सर्च करा तिथं नायट्राइलचं रिडक्शन आहे अल्डिहाइड का कीटोन प्रोडक्ट तयार होते जरा सर्च करा ही रिएक्शन आता लास्टचीच आहे तर ही बघून टाकूया आपण असिटामाइड अरे हे तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये होतं हे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये ह्याच प्रोडक्ट होता पण तिथं मी कार्बन चेन एक न रिड्यूस केली होती कार्बन चेन रिड्यूस झालेली नाहीये. याचा अर्थ मी अमाइडच्या 2 रिएक्शन्स आहेत मी लक्षात ठेवलं. जर कार्बन चेन तुम्हाला रिड्यूस करायची असेल तर डिग्रेडेशन, पण कार्बन तेवढेच पाहिजे असतील तर तुम्ही हा रिड्यूसिंग एजंट यूज करा. लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम आणि इथेनॉल. पण गंमत सांगू का? मी लक्षात ठेवलंय बघा. नायट्राइल ग्रुप. ओके. बघा. नायट्रो ग्रुप. अजून बघा. अमाइड ग्रुप. या सगळ्यांचं तुम्ही करा रिडक्शन. कुठं 4 हायड्रोजन लागतील, कुठं 6 हायड्रोजन लागतील. ओके. इथं किती लागले आपल्याला? 4च लागले ना पण? ओके. नाही. तिथं ब्रोमीन घेतलं होतं आपण ठीक आहे. नाही पण अजून एक आहे ना 4च हायड्रोजन लागतायत लक्षात घ्या. इथं पण 4 हायड्रोजन लागतायत आणि ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी सोडियम आणि इथेनॉल आहेच. ते नॅसंट हायड्रोजन तुम्हाला प्रोव्हाईड करतायत लक्षात घ्या. त्यामुळे ह्या रिएक्शन्स इम्पोर्टंट आहेत. मग चला आता ही कुठली रिएक्शन आहे? सांगतो. थॅलामाइड.
थॅलामाइडचं स्ट्रक्चर काढायची 4 वेळा प्रॅक्टिस करा. बेन्झीन रिंग आहे. CO ग्रुप आहे आणि त्याला NH अटॅच आहे. हे जे अमाइडच आहे. NH ग्रुप आहे. COला NH ग्रुप आहे ना, अमाइडच आहे, पण 2 कार्बनला अटॅच आहे तो. या रिएक्शनचं नाव आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. प्रायमरी अॅलिफॅटिक अमाइन तयार करण्यासाठी. ओके. इथं पहिली रिएक्शन KOH बरोबर आणि काय होणार हा H आणि हा OH, H2O वेगळं होणार आणि हा K इथं आला. N-K+. त्याची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर. मग अल्किल ग्रुप इथे येणार. ची रिएक्शन NaOHच्या 2 मॉलिक्यूल बरोबर. मग NaOH बरोबर रिएक्शन ना, मग काय होतं जे 2 मॉलिक्यूल आहेत बरं का लक्षात घ्या, समजून घ्या. नाहीतर 2 हायड्रोजन इथे येणार, ते RNH2 वेगळं तयार होणार आणि ONA त्या कार्बोनिल ग्रुपला अटॅच होतोय. मी फार फास्ट घेतलंय बरं का भावांनो हे. तुम्हाला 4-5 वेळा लिहावं लागेल. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. मी या व्हिडिओमध्ये तुमचं काय-काय घेतलं रे? गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, हॉफमन्स ब्रोमाइड डिग्रेडेशन, हॉफमन्स एलिमिनेशन, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, हाइन्सबर्ग रिएजन, मेंडिस रिडक्शन. अरे किती झालं? ऑलमोस्ट अमाइन सारखा टॉपिक होत आलाय. पण नाही झालं. नाही. नाही होणार ऑर्गॅनिक तुमचं एका लेक्चरमध्ये 2 लेक्चरमध्ये. रोज ऑर्गॅनिकला प्रॅक्टिस केली पाहिजे. देतो ना प्रॅक्टिस तुम्हाला देतो. मी सांगतो ना, पण होमवर्क मीच देतोय. व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगतो, व्हिडिओ पॉज करा, हे करा, ते करा. ते करायचंय तुम्हाला. ठीक आहे, मग आता लगेच अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.